नमस्कार मित्रांनो, मी शरद तांदळे. आज बालगंधर्वमधल्या कला दालनामध्ये दादाची शाळा याचा 5 वर्ष बहुतेक पूर्ण झालेत आता. त्यानिमित्त दादाच्या शाळेचं फोटोग्राफीचं 5 वर्षाचं इथं प्रदर्शन लागले. अभिजित पोखरकर हा तरुण गेल्या 5 वर्षापासून हे काम करतो आणि मला अंदाज नव्हता इथपर्यंत येईपर्यंत की असं काही एवढं फार मोठं काम आहे. मला वाटलं हे तात्पुरतं NGO सारखं काहीतरी काम आहे. आणि पाठीमागं मी एकदा पेपरला एक आर्टिकल वाचलं, इथं चित्र प्रदर्शनात पाहिलं मी. मला असं वाटलं की हे आणि ते एक नाही आहे, पण आज कळालं की दोन्ही एकच आहे. तर आपण सगळे, मी पण सिग्नलवर जाताना गाडीत बसला असताना काही मुलं 2 रुपये मागतात, 3 रुपये मागतात गरिबीतले, आणि एक म्हणतात मनात विचार येऊन जातो की अरे आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. असा विचार 100 वेळेस येतो, पण ते येतो आणि निघून जातो. असं बहुतेक प्रत्येकाचं होत असेल, कारण महाराष्ट्रातली लोक हे सगळे हृदयाने भरलेली. पण त्याच्यात असं मनात येणं आणि एवढं मोठं काम उभा करणं, जवळपास 1700 विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत मुख्य प्रवाहात आणलंय आणि आता 450 विद्यार्थी त्या प्रवाहात आहेत. तर हे काम असं सहज एका मिनिटात करणं शक्य नाही, पण ज्यावेळेस तुम्ही फोटोच्या माध्यमातून बघता त्यांचं उपक्रम आणि इथले जे सगळ्यांचे पदाधिकारी आहेत दादाच्या शाळेचे, प्रत्येकाचा चेहरा इतका प्रसन्न आहे आणि इतकं उत्साही आहेत हे सगळेच. मला असं वाटतंय की प्रायमरी टीचरने एवढं उत्साही व्हायला पाहिजे. तर ते काम हे व्हॉलंटिअर रूपात करतात. आणि निश्चित आपण म्हणतो ना की कुणाला 1000 रुपये द्या तर ते 1 दिवसात जीवू शकतं, नोकरी दिलं तरी जगू शकतं. पण ग्रास रूटवर जे मुलं आहेत, आपण ज्याला शेवटच्या टप्प्यातली मुलं म्हणतो, ह्या मुलांना योग्य एज्युकेशनच्या धारेत योग्य प्रवाहात आणून पिढ्या बदलण्याचं काम आज ही दादाची शाळा करते. मला असं वाटतं हे इतकं सुंदर मॉडेल आहे की राज्य सरकारने हे सगळ्या शाळांसाठी अडॉप्ट करावं. इथपर्यंत चांगलं मॉडेल ह्या मुलांनी उभा केलं. तर या दादाच्या शाळेसाठी मी काय मला पान फुले वाकारणार नाही. तर मी आता बहुतेक त्यांचा इथून पुढं सभासद व्हायचा विचार करत. आपण वेळ नाही देऊ शकत, तर आपण येण्या प्रकारे चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. तर माझं सगळ्यांना आव्हान राहील की त्यांनी एकदा दादाची शाळा बघावी आणि आपलं जे महाराष्ट्रात नैराश्याचं वातावरण आहे, जिथं सगळं डिस्ट्रक्शन दिसतंय आपल्याला, तिथं कोणतरी रचनात्मक काम करून एक पिढ्यांचं काम भलंमोठं उभा करत आहे. आणि कित्येक जे तरुण कधीच प्रवाहात येऊ शकणार नाहीत, मुलं म्हणजे आज ते मुलं तुझ्या तरुण प्रवाहात येऊ शकत नाही, अशा कित्येक पिढ्यांना हे मुख्य प्रवाहात आणते. आपण जे म्हणतो ना राष्ट्रकार्य काय असतं, तर मला असं वाटतं की राष्ट्रकार्य म्हणजे काय, बॉर्डरवरून जाऊन गोळ्याच मारणं, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं हे पण नाही. त्या नवीन पिढी घडवण्याचं जे भलं मोठं काम ही दादाची शाळा करते. खरं तर यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आपणच छोटे झालो तिथं. एवढं मोठं काम घेऊन चालणार ही सगळी मुलं, या सगळ्यांच्या विनम्र वृत्तीला मला वाटतं आपण सलाम केला पाहिजे आणि या प्रवाहात आपण आलो पाहिजे. जे कोणी माझा आवाज ऐकते कळलं पाहिजे, मला त्यांना एकच सांगणे की एकदा आयुष्यात एखाद्या तीर्थक्षेत्राला नाही गेला तरी चालतं, दादाची शाळा आणि यांचं काम निश्चित बघा. तुम्हाला कळेल की सगळं नकारात्मक वातावरण असलं तरी याच्यात सकारात्मक काम करण्याची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. पण यांना तेवढी प्रसिद्धी मिळत नाही जेवढी डिस्ट्रक्शनला मिळते. तर ह्या सगळ्या मोठं काम अभिजित आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो. आणि नुसतं कौतुक करून मी तुमच्या सोबत असेल, भविष्यात याचा वटवृक्ष होईल याची मला खात्री. आता हे 5 वर्षाचं बाळ आहे, ज्यावेळेस हे 40 वर्षाचं होईल बहुतेक या दादाच्या शाळेला मला वाटतं नोबेल निश्चित मिळेल. तर एवढं मोठं काम उभं राहील. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी एक कला दालन एकदा बघा. त्यावेळेस नाही बघता आलं तर पुढच्या वर्षी बघा, पण एकदा ना एकदा याला भेट द्या, तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.